मोरावळ्याच्या सीझनमध्ये आवळा स्वस्त भेटतो, त्यामुळे अशा पद्धतीने मोरावळा बनवला तर वर्षभर मोरावळ्याचा स्वाद घेता येतो। मोरावळा बनवण्यासाठी दोन्हीही समप्रमाणात घ्यायचं आहे। त्यासाठी 1 किलो मोरावळा, 1 किलो साखर। आवळे स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत। आता आवळे वाफवून घ्यायचे आहेत। आवळे वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवून त्यावर चाळण ठेवायची आहे। पाण्याला उकळी आली की चाळणीवर आवळे ठेवून वाफवून घ्यायचे आहेत। चाळणीवर आवळे ठेवून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे आवळे वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटे झालेली आहेत। आता चेक करूया, तर तुम्ही पाहू शकता आवळे छान उकडले आहेत। आता गॅस बंद करून आवळे थंड करून घ्यायचे आहेत। त्याच्या पाकळ्या अशा उलगडल्या आहेत। त्यामध्ये सुरीसुद्धा छान रोवली जाते। आता यातील बी वेगळे करून त्याच्या पाकळ्या करायच्या आहेत। अशा पद्धतीने ज्या भांड्यात मोरावळा करायचा आहे त्याच भांड्यात या सर्व पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। मोरावळा बनवण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे। सर्व मोरावळ्याच्या अशा प्रकारे बिया काढून पाकळ्या करून झालेल्या आहेत। कढई गॅसवर ठेवून यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। 1 किलो आवळ्यासाठी 1 किलो साखर वापरायची आहे। गॅस कमीच करून मिक्स करायचा आहे। आमच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। वरचेवर अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। 4 ते 5 मिनिटापर्यंत साखर पूर्ण विरघळली आहे। मध्यम गॅसवर याला असंच हलवत राहायचं। पाक जर कच्चा राहिला तर मोरावळ्याला बुरशी येते। आता अशा प्रकारे आवळे पिवळे दिसायला लागले आहेत। थोड्या वेळापूर्वी याचा पाक खूप पातळ होता, आता थोडा दाटसर होऊ लागला आहे। आणखीन 10 मिनिटे याला शिजवावं लागणार आहे। आवळे पूर्ण शिजवून पाक तयार होण्यासाठी 40 ते 45 मिनिटे लागतात। पंचेचाळीस मिनिटांनी छान मस्त पाक तयार झाला आहे। आता गॅस बंद करून थंड करायला ठेवायचं। अशा प्रकारे आपला मस्त गुणकारी मोरावळा तयार झालेला आहे। पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। तयार झालेला मोरावळा काचेच्या बरणीत ठेवून तुम्ही वर्षभर याचा स्वाद घेऊ शकता। आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे।